बघा आता बाहेर खूप पाऊस पडतोय आणि ह्या पावसामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खायलाच पाहिजे, म्हणून मी आज तुम्हाला कॉर्नची भजी दाखवते. आणि आपण कशी कांदा भजी तर नेहमीच खातो ना, पण ही कॉर्नची भजी तुम्हाला मी दाखवते. खूप छान लागते चवीला आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. आणि पावसाचे आनंद घेत घेत ही गरमागरम भजी सॉस बरोबर आपण खाऊया. नमस्कार, मी प्रतिभा भार्गव कदम. चला तर मग आपण आता या रेसिपीला सुरुवात करूया. मी गॅस चालू केल्या. गॅसवर आपण कढई ठेवूया आणि तेल तापत ठेवायचं. गॅस बारीक करायचा आणि तेल तापटायला वेळ लागत नाही, झटपट होणारी आहे ही भजी. हे मी इकडे तेल तापत ठेवलंय आणि मी 2 कॉर्न घेतले. ते कॉर्न आता हे कॉर्नचे दाणे काढून घेतले. बघा अशा प्रकारे सर्व दाणे काढून घ्यायचे आणि हे दाणे आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. आता ह्याची आपण थोडी भरड अशी काढायची, एकदम बारीक करायची नाही, पेस्ट नाही करायची आपल्याला. थोडासा मिक्सर 1-2 मिनिटासाठी फिरवायचा आणि बंद करायचा. अशा प्रकारे हे सगळं आता हे बघा असं जास्त बारीक नाही करून घ्यायचे, कारण दाणे सुद्धा आपल्या भजीमध्ये दाताखाली आले पाहिजे, म्हणून ते बारीक नाही करायची, थोडी भरडच काढायची. हे बघा आता असे आपले हे बारीक करून झाले. जास्त बारीक नाही करायचे, थोडी भरडच ठेवायची. हे बघा आता हे सगळं आपण काढून घेतलेत. एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे संपूर्ण हे. आणि ही भजी खूप चवीला छान लागते. याच्यामध्ये कांदा घालायचा नाही, कांदा घातला तर आपल्याला कशी कांद्या भजीची टेस्ट येते, म्हणून कांदा अजिबात आपल्याला कॉर्नची टेस्ट पाहिजे, म्हणून नुसतं कॉर्नची भजी करायची. त्याच्यात मी अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा मालवणी मसाला घातला आणि हा किचन किंग मसाला अर्धा चमचा घातलाय आणि थोडं हिंग घालायचं आणि थोडी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर आणि थोडी मी कढीपत्त्याची पानं 10-12 कढीपत्त्याची पानं सुद्धा घेतली, ती सुद्धा बारीक करून घालायची. आणि चवीनुसार आपण मीठ घालूया. आता हे मी ज्वारीचं पीठ घेतलंय. जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता. आणि एक 4 ते 5 चमचा पण बेसन घेतले. आपल्याला सगळं बेसन नाही घ्यायचंय, थोडं तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ घ्या, कारण भजी छान कुरकुरीत होते त्याच्यामुळे. आणि आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे हे छान असं मिक्स झालं पाहिजे. याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही, त्या कॉर्नच्या यालाच पाणी सुटतं, मग त्याच्यामध्येच आपल्याला हे पीठ सगळं भिजवून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे छान असं भिजलं जातं हे पीठ. हे असं मिक्स करायचं सगळं. याच्यामध्ये अजिबात कांदा टाकायचा नाही, कांदा टाकला तर आपल्याला कांदा भजीची चव येईल, म्हणून आपल्याला कॉर्नची चव पाहिजे, म्हणून आपल्या ह्याच्यामध्ये कांदा घालायचा नाही, नुसती कॉर्नच करायची आपल्याला. आणि नुसती कॉर्नचीच भजी खूप छान लागते चवीला सुद्धा. आता ह्याच्यामध्ये बघा हे तेल गरम झाले. हे तेल 1 चमचा मी तेल टाकते ह्याच्यामध्ये. ह्याच्याने भजी कशी कुरकुरीत होते थोडी. हे बघा हे त्यात तेल घातलंय. आता हे सगळं मिक्स करून घेतलं. हे बघा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घेऊया. असं तेल घालून मिक्स करायचं. बघा ह्याच्यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही, आपल्याला वाटताना सुद्धा नाही आणि नंतर सुद्धा पाणी घालायचं नाही. हे बघा अशा प्रकारे हे सगळं ह्याच्यामध्ये मिक्स झालं. जर तुम्हाला थोडं पातळ वाटलं तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन थोडं घालू शकता. आता आपण ही भजी छोटी छोटी सोडायची, एकदम मोठी नाही करायची भजी, ही आपल्याला छोटी छोटी करायची भजी. आणि बघा अशा प्रकारे ही कढईमध्ये आता मी सोडते भजी. आता ही छान मंद गॅसवरती आपल्याला तळायची आहे आणि याचा कलर लाल होईपर्यंत छान तळून घ्यायची, मग ती छान कुरकुरीत होते भजी आणि गरमागरम खायची, मग खूपच छान लागते. हे बघा अशा प्रकारे असं पीठ घ्यायचं हातामध्ये आणि थोडी थोडी आपल्याला सोडायची, छोटी छोटी, एकदम जास्त मोठी नाही करायची. बघा आता अशा प्रकारे आपल्या ही बघा कलर कसा आता बदलतो. त्याचा थोडा मीडियम गॅसवरती तळायची, एकदम फास्ट गॅस करायचा नाही, नाहीतर करपू शकते, म्हणून मीडियम गॅसवरती तळली गेली, आतपर्यंत चांगली शिजली जाते. हे बघा छान अशी खरपूस होते. आता ह्याचा कलर बदलतोय. लहान मुलं खूप आवडीने खातात, कारण कसा कॉर्न कसा थोडा गोडसर असतो आणि थोडी भजी ही गोडसर लागते, मग मुलं पण आवडीने खातात. अशा प्रकारे आता बघा ही कलर ह्याचा बदलला, त्या लाल झाली. बघा आता मी ही भजी तुम्हाला काढून दाखवते एका प्लेटमध्ये. छान आपली लालसर रंग झालाय त्याचा आणि छान परतली सुद्धा. आता एक प्लेट घेते मी आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते. अशा प्रकारे ही प्लेटमध्ये मी काढून दाखवते. बघा ही छान भजी झाली बघा. आणि गरमागरम खायला आता खूपच छान. आणि पाऊस तर बाहेर आपला पडतोच आहे, त्यामुळे पावसाचा आनंद घे, ती भजी खा, खूप छान लागते. गोड तिखट अशी भजी आहे ही, खूप छान लागते. हे बघा अशा प्रकारे
भजी काढली आणि मी आपले कॉर्नचं कवर असतं ना वरचं, त्याच्यामध्ये तुम्हाला भजी सर्व करून दाखवते. हे बघा अशा प्रकारे अशी त्याच्यामध्ये भजी सर्व करायची, छान अशी दिसते. आणि श्रावणीचे आजोबा आहेत त्यांनी मला एक अशी कॉर्नच्याच पानाची वाटी बनवून दिली. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सॉस काढून दाखवला. बघा अशा प्रकारे सॉस घ्यायचा. आणि आता या पावसाचा आनंद घेत घेत आपण ही गरमागरम भजी खाऊया. आणि लहान मुलं सुद्धा आवडीने भजी खातात. खूप छान लागते आणि पौष्टिक सुद्धा असते आणि चवीला सुद्धा खूप छान आहे. आता या पावसामध्ये तुम्ही ही भजी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा.